आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे मी चाललोय दुसऱ्या ठिकाणी, जिथे मला जाता-जाता एक मला चिंचेचं झाड भेटलं. मग मी चिंचा वगैरे खाल्ल्या, पण मीठ नसल्यामुळे त्या भरपूर आंबट होत्या. असं म्हणून मी थेट दुसऱ्या जागी पोहोचलो, जिथे आपल्याला प्लांट शोधायचे होते. इथे आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स बघायला भेटणार आहेत. हे प्लांट्स कॉमनच आहेत, पण काही लोकांना माहीत नसेल. खास मी त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलाय. प्लांट्स शोधतच होतो, तेवढ्यात मला हे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले फ्रेश वॉटर पर्सलेन सापडले. तर याची क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी हे पर्सलेन घेणार आहे. तसेच मी आधीच्या ब्लॉगमध्ये खूप वेळा तुम्हाला सांगितले आहे की बॅक्टेरियामुळे आपण हे प्लांट्स सगळे वॉश करून घेतो, जेणेकरून आपल्या फिशेसला अजिबात याचे इन्फेक्शन होणार नाही. इकडे तिकडे बोंबलत फिरत असताना मला हे ॲक्वॅटिक प्लांट्सचे भांडार सापडले, जिथे आपल्याला नवीन नवीन प्रकारचे ॲक्वॅटिक प्लांट्स भेटू शकतात. माझ्या माहितीप्रमाणे हे आहे एशियन मस्टर्ड, जे मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगणार होतो. आणि हे क्यूट मशरूम सारखे दिसणारे प्लांट जे आहे त्याचं नाव आहे लिम्नोफिला सेसिलिफ्लोरा. हे प्लांट ॲक्वेरियम मध्ये खूप छान दिसतं, पण आता सध्या आपल्याला त्याची गरज नाहीये. पण नेक्स्ट टाइम आपण नक्कीच हे प्लांट भरपूर क्वांटिटी मध्ये घेऊन जाणार आहोत. तर याचं नाव आहे रोटला रामासिओर. आणि हे प्लांट मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सुद्धा दाखवलो. अशा प्रकारची अलगी असल्यामुळे इथे आपल्याला भरपूर प्रमाणात बॅक्टेरिया सापडू शकतो. तर घेतलेले प्लांट्स मी सगळे डिक्कीमध्ये टाकले आणि निघालो पुन्हा एकदा आपल्या घरच्या दिशेने. तर जाता जाता मला एक मुलगा दिसला जो फिशिंग करत होता. त्याने भरपूर छोटे मासे पकडले होते आणि मी सुद्धा फिशिंग व्हिडिओज बनवणार आहे. तर मला फॉलो करायला विसरू नका. आणि मी जेव्हा फिशिंग व्हिडिओ बनवेल त्यावेळी तुम्हाला त्याच्यामध्ये फिशिंग, कॅम्पिंग आणि कुकिंग हे तिन्ही एकत्र बघायला भेटेल. तर ज्यांना फिशिंग, कॅम्पिंग आणि कुकिंग एकत्र बघायचे असेल त्यांनी मला फॉलो करायला विसरू नका. आणि घरी आल्यानंतर हे सगळे प्लांट्स मी आपल्या पॉन्डमध्ये ठेवले, कारण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मला ते ॲक्वेरियममध्ये सेट करायचे होते.